नमस्कार. स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्याचा आपल्या शरीरावरती दिवसेंदिवस खूप परिणाम व्हायला लागलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल अतिविचार करणं, पुढचा विचार करणं, उद्याचा विचार करणं, या सगळ्या गोष्टी नैसर्गिक जरी असल्या तरी त्या आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा ऑर्गनाईज करू शकतो ह्याच्याबद्दल मी अनेक वर्षापासून अनेक बायकांना समुपदेशन करत आहे. आणि त्यांचे मला आलेले खूप छान छान मेसेजेस आहेत की मी तुमचं ऐकल्यानंतर माझं जीवन खूप जास्त चांगलं झालं. मी त्यांना सांगते की तुम्हाला जेव्हा फावला वेळ असतो, तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले असता, आता तुम्ही दमून आलायत निर्विवाद ऑफिसमधून, पण बसल्या बसल्या आपल्याकडे आता फोन असतो, आपल्याला काही लिहायला लागत नाही की ट्रेन हलते तर आपल्याला लिहिता येत नाही. आपण फोनमध्ये टेक्स्ट टू स्पीच पण असतं, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण आठवड्यामध्ये काय स्वयंपाक करणार आहोत, कसं आपलं प्लॅनिंग करणार आहोत, किती वाजता आपल्याला उठायचं आहे, त्याचे आपण गजर अलार्मसुद्धा आपल्या फोनमध्ये असतो, ते गजर लावू शकतो. आणि आपलं जे जीवन आहे ते आपण खूप सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतो. हे जे ऑर्गनाईज म्हणजे टाईम मॅनेजमेंट, सकाळी वेळच्या वेळी उठणं, उठल्यानंतर आपण काय करणार आहोत ह्याचा जर विचार आपण अगोदरच केलेला असेल तर उठल्यानंतर हे की आता मी काय करणार आहे, आता मी आज कुठला स्वयंपाक करणार आहे, हा विचार आपल्या मनामध्ये येणार नाही. आपल्या फ्रीजवरती मॅग्नेट असतात, त्याच्यामध्ये आठवड्याचे मेनू आपण लिहून ठेवू शकतो. जर आपल्याकडे भाजी आणणारी बाई असेल, कामवाली बाई असेल, तर तिला त्याप्रमाणे भाज्या आणायला सांगू शकतो. आपण आणणार असू तर त्याप्रमाणे त्या मेनूप्रमाणे आपण एक लिस्ट बनवू शकतो आणि त्याचप्रमाणे आपण भाज्या आणून किंवा डाळी, उसळी, आपलं सगळं प्लॅनिंग जर असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला तो तरी स्ट्रेस कमी होतो. सकाळी उठल्यानंतर दूधवाला वेळच्या वेळी आला नाही, गाडी पुसणारा वेळच्या वेळी आला नाही, बाई आपली सकाळी पोळ्या करणारी वेळच्या वेळी आली नाही, आपली ट्रेन सुटणार आहे, आपण कामावर वेळेवर जाणार आहोत की नाही, अशा एक ना अनेक गोष्टी प्रत्येक नोकरी करणाऱ्या बाईच्या जीवनामध्ये येत असतात. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही अशी लिस्ट लावून, अलार्म लावून हे काही काही स्ट्रेस तुमचे जर कमी केले तर मग बाहेरनं येणारे जे इतर स्ट्रेस असतात त्यांना तुम्ही अगदी आरामात तोंड देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली जी नित्यकर्म आहेत, दररोज आपण करायचं, म्हणजे इन शॉर्ट आपलं जे रुटीन आहे ते रुटीन आपण जर अगदी नियमाने केलं ना तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ते रुटीन ज्याला आवडलं आणि ते रुटीन ज्याचं एकदम इतकं सुंदर झालं की ते रात्र झाल्यानंतर त्या व्यक्तीला वाटायला पाहिजे वा आजचा दिवस किती छान गेला, तर त्याच्यामुळे आपल्याला जे त्रास होतात ना ते खूप कमी होतील. आता स्ट्रेसमुळे काय काय होतं हे जर मी तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. जे काही ज्या रेमेडीज आहेत, जसं रेकी आहे किंवा बाग फ्लावर रेमेडीज आहेत, या सगळ्या ज्या छोट्या छोट्या ज्या रेमेडीज म्हणजे पोट प्रकार आहेत मी म्हणेन, ट्रीटमेंटचे मंत्र आहेत, त्या सगळ्या गोष्टींमुळे होतं काय तर आपलं स्ट्रेसच तर कमी होतो. आणि थोडे दिवसांनी आपल्या लक्षात येतं अरे माझे खांदे दुखत होते, हल्ली दुखत नाही. खांदे दुखणं, हाताची बोटं दुखणं, पायांची बोटं दुखणं, गुडघे दुखणं, अंगावरनं जास्त जाणं, अंगावरनं जाणं बंद होणं, सारखं सारखं डोळे मिचकावणं, खोकला, सर्दी वारंवार होणं, ह्या सगळ्यांसारखे असे अनेक विकार केवळ आपल्याला स्ट्रेसमुळे होतात. अनेक वेळा सारखं एक रुटीन बसलं नसेल आणि इथे धाव तिथे धाव असं आपलं आयुष्य जर होत असेल तर आपली हाडं प्रचंड दुखायला लागतात. आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियम जायला पाहिजे, पचायला पाहिजे, ते पचत नाही. म्हणजे थोडक्यात स्ट्रेसमुळे काय होतं, जो अग्नी आहे ना, जो आपली शक्ती आहे, आपली व्हायटॅलिटी, ती सगळ्या आपल्या मेंदूकडे त्याचं लक्ष जातं आणि त्यामुळे आपण जे जेवतो त्याच्याकडे त्याचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे आपल्याला जे पोषक पदार्थ मिळायला पाहिजेत ते आपल्याला मिळत नाहीत. म्हणून जर तुम्ही स्ट्रेस घेत असाल तर अशा पद्धतीने येता जाता आपलं आयुष्य आपण काय काय करणार आहोत ते प्लॅनिंग, त्याचे लिस्ट्स किंवा अलार्म हे सगळं लावून ज्या गोष्टींचा नॉर्मली स्ट्रेस येतो त्याला आपण बाजूला केलं, म्हणजे मग जे आपल्या आयुष्यामध्ये इतर स्ट्रेस येतात त्यांना आपण अगदी नीट हाताळू शकू. बघा, हे करून बघा. हे करून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय फायदा झाला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर मी लिहिलेला आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला समुपदेशन करून आणि तुमचं टाईम कसा मॅनेज करायचा हे मी तुम्हाला सहज शिकवू शकते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका.
हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हा यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मित्रपरिवाराला सुद्धा त्याच्याबद्दल सांगायला विसरू नका. नमस्कार.